मॅच आहे. या मॅच मध्ये मजा येणार आहे. चला विनंती आहे साखरवाडी संघ गोलंदाजांना विनंती आहे, तुम्ही जर इकडे घाई केली नाही तर ज्या वेळेला तुम्ही धावा चेस कराल त्यावेळेला तुम्हाला मात्र काळोखामध्ये सामना खेळावा लागेल. विनंती आहे तुम्हाला, फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल लाईन पाहावी लागेल. पंचांचा सिग्नल लेगस्टिकच्या बाहेर आणि पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. व्हाईट बॉल आपल्याला नुकताच पाहायला मिळाला. बॉल तयार होतोय. विकेट करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगलाय, बॉल सरळ चाललाय अलॉंग द कार्पेटच्या साह्याने, बॉल सीमा पार, 4 धावा, चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलकावरती देखील पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतात. राम आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग इनला. बॉल तयार होतोय. फ्लाइट दिली होती, फुल टॉस आहे, बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉसला फुल टोल वसूल केलंय. 6 धावा, षटकार. षटकाराच्या साह्याने आता धावफलकावरती रन्स आपण पाहताय 11 धावा, 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा. विकेट किपरने जबरदस्त फिल्डिंग तिकडे केली आहे आणि या मुवमेंटला पहा डॉट बॉल आला. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होईल. दरम्यान पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया. हा बॉल आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने इकडे हाताळला जाणार आहे. बॉल तयार होतोय. ओव्हर द विकेटने जसा आला तसा फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. 6 धावा, षटकार. षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती आता रन्स आपण पाहताय 17 धावा, 17 रन्स. आज रामला विचारावं लागेल की दुपारच्या जेवणाला रामने नक्की खाल्ले तरी काय, ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय. याही वेळेला बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार. पहिलं पंचम इकडे कंप्लीट झालंय आणि आता धावफलकावरती रन्स आपण पाहतोय 23 धावा, 23. चला पुढचे बॉलर, विनंती आहे धावतच तुम्ही जायचंय. चला विनंती आहे तुम्हाला, तुम्ही लगेचच धावतच बॉलिंग ट्रॅक वरती जायचं आहे. 10 बॉल अजूनही शेष आहेत पहिल्या सत्रातील. पाहूया. बॉल तयार. ओ स्ट्रोक चांगलाय. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत धावतायत धावतायत. फिल्डर बनेल प्रेक्षक. बॉल सीमा पार, 4 धावा, चौकार. लेग बायच्या स्वरूपामध्ये या 4 धावा आलेल्या आहेत आणि चौकाराच्या साह्याने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील बदल आपण पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया हा बॉल आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. सिनियर सागर आहे बॉलिंग ट्रॅक वर. आखूड टप्प्याचा बॉल कानाजवळून या बॉलची पिचिंग झाली आहे. बॅट्समनला इशारा देतोय की जागते रहो. चांगला बॉल आहे. आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला फटका टर्न केलाय. फिल्डर बॉलच्या खाली धावतायत. एकच धाव मिळणार आहे. एकच सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण पाहतोय. 28 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही सागरच्या स्पेल मधील 2 बॉल शेष आहेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. ज्युनियर सागर बॉलच्या खाली विसावलाय. बॉलला उचलेल, फेकी करेल तोपर्यंत सिंगलच आली आहे.
राम पहा 7 बॉल मध्ये 23 धावा त्याच्या बॅटमन आलेले आहेत. सँडी देखील त्याला चांगली साथ देतोय. याही वेळेला स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर बॉलला फील्ड करतायत आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. 2 पंचमचा खेळ इकडे संपलाय. रन्स आता आपल्याला पाहायला मिळत आहेत 30 रन्स. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला स्पीडअप करायचं आहे. विनंती आहे फास्ट क्रिकेट तुम्हाला इकडे खेळावं लागेल. अजूनही 5 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि पाहूया या 5 बॉल मध्ये आता किती धावा इकडे जमवल्या जाणार आहेत. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. फुल टॉस आहे. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. नितीन आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहूया हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने इकडे हाताळला जाणार आहे. डफळवाडी संघ या आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आपल्याला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाणार आहे. क्लीन बॉल दांडी गोल. बॅटर सँडी बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट आली आहे बट बास झाला. अजूनही या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. 3 चेंडू या पंचम मधील शेष आहेत. पाहूया 3 बॉल कसे हाताळले जाणार आहेत. डफळवाडी संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतलात त्याबद्दल साम्राज्य धायटी या टीमच्या माध्यमातून यथोचित इकडे मानाने सन्मान केला जातोय. बॉल तयार झालाय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. ओ याही मोमेंटला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन चांगली आहे. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज नितीन पहा खूप चांगली बॉलिंग करतायत आणि इकडे डॉट बॉल आला. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होईल पुढचा बॉल हाताळण्याकरिता. नितीन पंचम मधील शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न हवेत खेळलाय आणि कॅच ड्रॉप झाली. 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक आता संपलंय. 3 पंचमचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आता आपल्याला पाहायला मिळतात 38 धावा आणि विजयासाठी 39 धावांचं लक्ष्य आहे. चला विनंती आहे फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. कळकळीची विनंती आहे. जंगलवाडी संघ प्लीज इतका वेळ घेऊ नका. विनंती आहे भाऊ. सँडी राम प्लीज सपोर्ट करा.
चला विनंती आहे प्लीज 15 बॉल मध्ये विजयासाठी धावा इकडे कंप्लीट करायच्या आहेत. 39 धावा, 15 चेंडू आणि 39 धावा इथून मात्र कंप्लीट करायच्या आहेत या मॅच मध्ये. वेलकम. गोव्यावरून काही प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करतात. आनंद भाई एडगो आणि बाबूश भाई एडगो आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. पंधरा चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 39 धाव्यांचा पाठलाग इकडे करायचा आहे. बॉल तयार झाला. राम बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस हा बॉल लेगस्टिकच्या बाहेर आहे. पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता गुणतालिकेवरती इकडे जोडल्या जातात. स्ट्रोक चांगला आहे. फटका दमदार आहे. बॉल सरळ चाललाय फास्ट फील्ड मध्ये. चौकार. पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय. बॉल हवेत आहे. विकेट आली आहे. बॅट बाद झालाय. पुन्हा एकदा खरं तर गोलंदाज इथून तयार होईल दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता. यावेळेला देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा विकेटची संधी आहे. ओ कॅच ड्रॉप झाली. छोटा चिमुकला खरं तर भरपूर प्रयत्न करतोय. एकदा दोनदा त्याला अपयश मिळेल परंतु आवर्जून तो प्रयत्न करतोय. कोशिश करणं वालो की कभी हार नाही होती असं म्हटलं जातं मित्रांनो. ही फ्युचर आहे जंगलवाडी टीम्स. आणि खरं तर इतक्या वेगानं बॉल येतोय परंतु तो हात टाकतोय ही एक चांगली बाब आहे. चांगला प्रयत्न होता तिकडे शॉट मिड विकेटला त्या फिल्डरचा. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा यावेळेला फुल टॉस. सागर पवार थांबणार नाहीये. त्याच्या बॅटमन आलाय गगनचुंबी हा षटकार. 12 धावा धावफलकावरती. एक बॉल अजूनही शेष आहे. पाहूया हा बॉल आता कशा रीतीने हाताळला जाणार आहे. गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला आहे. बॉल सरळ चाललाय. वन बाउंस सीमा पार. रन्स मिळतात 4-4-4. येतोय खणखणीत चौकार. चौकाराच्या साहाय्यानं पहिल्या पंचमचा खेळ संपल्यानंतर रन्स आता आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या 10 बॉल मध्ये आता 23 ची गरज आहे. विनंती आहे जंगलवाडी संघ प्लीज बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडासा अडथळा निर्माण होतोय. आणि या मुवमेंटला खरं तर जर का आपण पाहिलं तर तुम्हाला वेळ कमी घ्यायचा आहे. यावेळेला देखील कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतायत.
आणि इकडे पहा तिसरीची मांग आहे आणि 3 धाबा इथून मात्र पूर्ण झाल्यात. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. नऊ मध्ये बीचची गरज असताना इकडे पहा काय प्रचंड ताकद है. जो गेंद से करते अलगर उससे खाली नहीं जाता वार. नाम है सागर पवार. अफलातून फटकेबाजी. आता विजयासाठी फक्त 14 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार झाला. 8 मध्ये 14 करायचे आहेत. याही वेळेला बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा घातकी फलंदाज आहे. हा खर तर धाडसी फलंदाज आहे आणि काय प्रचंड ताकदीचा वापर इकडे केला जातोय. रिकी पॉन्टिंगला प्रश्न विचारला होता की तुमच्या बॅट मध्ये स्प्रिंग लावले की काय. हाच प्रश्न सागरला विचारावा लागेल. त्याच्या बॅट मध्ये स्प्रिंग लावले की काय. बॉल तयार. या वेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत आणि या मुवमेंटला एकच आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेला देखील इकडे पहा पंचांचा सिग्नल वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी फक्त 6 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार होतोय. ओ याही वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल इकडे शांत ठेवलंय. बघता बघता दुसरं पंचम 5 बॉलचं हे दुसरं षटक संपलंय. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी आता 6 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू 6 धावा. 6 धावा 5 चेंडू. यावेळेला देखील बॉल हवेत आहे. धावा किती मिळणार. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती पुन्हा एकदा बदल. आता विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे येणाऱ्या 4 बॉल मध्ये. ओ याही वेळेला लाईन मिस केली आहे. इकडे घडतंय काय नक्की. या मॅचचा निकाल काय असणार आहे. 3 बॉल शेष आहेत आणि धावा करायच्या 5. 3 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार होतोय. ओ याही वेळेला पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. बॅट बाद झाला. 3 बॉल मध्ये आता 4 करायच्या आहेत. तीन बॉल मध्ये खरं तर 4 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू 4 धावा. 4 धावा 3 चेंडू. बॉल पुन्हा एकदा तयार होईल. पुढचा बॉल. गोलंदाज तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता बॅटची कडा. मॅचची गोल्डन विकेट आली आहे. ओ माय गॉड.
इकडे घडले तरी काय, आता येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. मागचा सामना तुम्हाला आठवतोय, तशाच प्रकारची मॅच आता इकडे आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल मध्ये 4 धाव्यांची गरज, पैसा वसूल मॅच आहे. आता युवराज आला मैदानाच्या आतमध्ये, पाहूया युवराजच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. यावेळेला बॉल हवेत आहे आणि तिकडे पहा फिल्डर बॉलच्या खाली धावतायत. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हृदयाची टोके वाढवणारा सामना है, दिलों की धड़कने तेज करने वाला मुकाबला है. आखिरी एक गेंद और जीत के लिए 2 रनों की जरूरत, पैसा वसूल मॅच. जागेवरती बसलेले प्रेक्षक एकदा उभे राहिलेत. भैरवनाथ चषकातील ही सुपर डुपर मॅच आहे. जिंकला तर सरळ फायनलचं तिकीट मिळणार आहे. 1 बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, रनआउटची संधी आहे. पंचांचं बोट आकाशाकडे, कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम होता आणि हा सामना जिंकलाय. वेल प्लेड जंगलवाडी टीमने या मॅच मध्ये विजय मिळवलाय. अभिनंदन, वेल प्लेड जंगलवाडी संघ. पाच बॉल मध्ये खरं तर 6 धावा डिफेंड केल्या. काय खेळ दाखवलाय सँडीने, जबरदस्त. नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय सँडी. या मॅन ऑफ द मॅचचा किताब ठरलाय सँडी या खेळाडू. आणि